नमस्कार मुलांनो. नवरात्र स्थापना करून आजचा नवरात्रीचा तिसरा दिवस आहे व ह्याचा लाभ घेऊन आज आपण एक मेडिटेशन करणार आहोत. तर ते मेडिटेशन आपल्या स्वभाव दोषांकरता आहे. आपले स्वभाव दोष कसे दूर करायचे, तर आज आपण देवीच्या सान्निध्यामध्ये एक संकल्प घेऊया आणि मेडिटेशन करूया. तर सर्वांनी सरळ बसा, पाठीचा कणा ताठ व डोळे मिटून ईश्वराचं स्मरण करा व मी जसे जसे स्वभाव दोष आपल्याला सांगेन त्याप्रमाणे तुमच्यात जर ते स्वभाव दोष असतील तर ते मानस रूपामध्ये आपल्या वहीवरती लिहायचे. आपल्याला प्रत्यक्षात वहीवरती लिहायचे नाही. डोळे मिटून आपल्याला इमेजिंग करायची आहे, डोळ्यासमोर चित्र आणायचं आहे की आपण लिहितो आहे. तर हे अशा प्रकारे मानस रूपामध्ये आपल्या एका कागदावर सगळे आपले स्वभाव दोष आपण लिहून टाकू आणि ते स्वभाव दोष आज आपण देवीच्या चरणामध्ये अर्पण करूया. तर करूया सुरुवात. सगळेजण डोळे मिटून शांत देवीचं स्मरण करा, देवीची प्रार्थना करा. हे देवी आई, आज मी आपल्याला माझे स्वभाव दोष लिहून तुझ्या चरणी अर्पण करणार आहे व ते दोष आज तू माझे घालव आणि मला एक योग्य व्यक्ती बनव आणि मला सद्बुद्धी दे, शक्ती दे, जेणेकरून मी आपल्या मोठ्यांचा आदर करू शकेन आणि आपल्या जीवनामध्ये सफल होईन, आपलं लक्ष्य प्राप्त करेन. तर सर्वात पहिले मुलांना डोळे मिटून आपल्या मानस रूपामध्ये वही पेन्सिल घ्या व त्याच्यावरती आपण आपले स्वभाव दोष लिहूया. तर एक एक स्वभाव मी आपल्याला सांगते आहे, तो स्वभाव आपण कागदावरती म्हणजे मानस रूपामध्ये लिहूया. सगळ्यात पहिले आळस, वेळेवर न उठणे, खोटं बोलणे, दिवसभर मोबाईल बघणे, व्यवस्थित न जेवणे, जेवतानाही मोबाईल बघणे, आपल्या वस्तू जागेवर न ठेवणे, अव्यवस्थितपणा, उशिरा उठणे, मोठ्यांचा आशीर्वाद न घेणे, बाजारातनं चोरून वस्तू खाणे, चोरी करणे, मोठ्यांचा आदर न करणे, क्रोध करणे, शिव्या घालणे, सगळ्यांशी भांडण करणे, जिद्द करणे, स्वच्छता न ठेवणे, आपलं काम स्वतः न करणे, दुसऱ्यांच्या उपयोगी न पडणे, वेळेचं महत्त्व न करणे, मुजोरी करणे, उशिरापर्यंत रात्री फिरणे, देवाचा, मोठ्या माणसांचा आदर न करणे, त्यांना नमस्कार न करणे, शाळेत जायचा कंटाळ करणे, याच्या व्यतिरिक्तही आपल्यात काही दोष असतील तर ते आपण कागदावरती लिहूया. आता कागदाची घडी घालूया. घडी केलेला कागद आपण आपल्या घरामध्ये, देवघरात आपल्या देवी आईच्या चरणावरती हा कागद ठेवूया व तिला प्रार्थना करूया. हे देवी माते, आज मी हे आपले स्वभाव दोष तुझ्या चरणी अर्पण करते आहे.
आजपासून मी संकल्प घेते की मी ह्याच्यातले दोष एक एक करून सगळे घालवेन. त्याकरता तू मला मदत कर व मला एक योग्य व्यक्ती बनव. माझ्यातले सगळे दोष जाऊ दे आणि तुझी भक्ती दे, नामस्मरण करायची सद्बुद्धी दे. या प्रकारे देवीला प्रार्थना करायची. हे देवी, तुला धन्यवाद आहे, धन्यवाद आहे, धन्यवाद आहे. आता हळूचकीने डोळे उघडा व डोळे उघडून आपल्या हाताचं घर्षण करा. घर्षण करून डोळ्यावरती हात आपल्या ठेवा. पुन्हा घर्षण करा व इकडे हात ठेवा. हे देवी आई, तुला धन्यवाद आहे, धन्यवाद आहे, धन्यवाद आहे. तर मुलांनो, अशा तऱ्हेने आपण आपले स्वभाव दोष घालवूया. आज देवीसमोर आपण आपली प्रतिज्ञा केली आहे, संकल्प केला आहे, तर आपले अवश्यच स्वभाव दोष दूर होतील व आपण योग्य नागरिक बनू आणि आपल्या जीवनामध्ये पुढे पुढे नेहमी जाऊ. हा देवीचा आशीर्वाद आज आपल्याला प्राप्त झालेला आहे. तेव्हा हा व्हिडिओ आवडला असल्यास लाईक करा, शेअर करा. आपल्यात काही स्वभाव दोष असतील तर ते कमेंट्समध्ये लिहा. अवश्यच देवी आई दूर करेल. सबस्क्राईब नसेल केलं तर चॅनल सबस्क्राईब करा. धन्यवाद.